मी काय काय पॉइंट सांगितले हे लक्षात येतात का बघा. ग्रुप 1 असू दे किंवा ग्रुप 2 असू दे, यामध्ये परत all the alkali metals have high negative values of E naught. नेगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ E naught म्हणतात म्हणजे ही रिॲक्शन रिडक्शन म्हणून होऊ शकत, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला होऊ शकत. आणि डाऊन द ग्रुप ॲबिलिटी टू लूज इलेक्ट्रॉन काय होते, वाढत जाते. म्हणजे ऑक्सिडेशन करण्याची ॲबिलिटी काय होत जाते, वाढत जाते. मग ऑक्सिडेशन करण्याची ॲबिलिटी वाढत जाते म्हणजे ते चांगले रिड्युसिंग एजंट. मग लिथियम एक्सेप्शनली लिथियमची पॉवर, रिड्युसिंग पॉवर, कसली पॉवर, सगळ्यात काय तर जास्त. आता अल्कलाइन अर्थ मेटल किती इलेक्ट्रॉन लॉस करतात, 2. नो डाऊट त्यांची पण E naught जी असते ती निगेटिव्ह असते रिडक्शन मध्ये. पण जर मी मॅग्नेशियम लिहिलं 2+, त्यांनी 2 इलेक्ट्रॉन काय केले, गेन, आणि तो काय देणार आहे तर मॅग्नेशियम इन विच स्टेट, सॉलिड स्टेट. सो इथं काय येणार आहे तर E naught Mg स्लॅश काय येणार आहे तर Mg2+. पण ही E naught Mg नेगेटिव्ह मध्येच असणार आहे, कारण कधीही रिॲक्शन ह्या डिरेक्शनला होऊ शकत, ह्याच्या अपोजिट डायरेक्शनला इझिली होऊ शकत, ह्याच्या इझिली होऊ शकत. So all the alkaline earth metals have high negative values of standard reduction potential. So and are the strong reducing agent. However, their reducing power is less than those of alkali metals. क्योंकि alkali metals में एक ही इलेक्ट्रॉन लूज करना है, इजीली लूज हो सकता है, लेकिन अल्कलाइन अर्थ मेटल में कितने इलेक्ट्रॉन लूज करने हैं, 2, तो उसको एनर्जी ज्यादा लगेगी. तो रिडक्शन पोटेंशियल हमेशा अल्कली मेटलचं काय असणार आहे, जास्त, कारण ते इझिली इलेक्ट्रॉन काय करू शकतात, एक लूज करू शकतात. आणि अल्कलाइन अर्थ मेटल जरासं कमी, पण दोघांचं इलेक्ट्रॉन पोटेन्शियल तसं हायली नेगेटिव्ह असते कंपॅरिझनला. आता हे बघा, दिस इज समथिंग इंटरेस्टिंग रिॲक्शन. काय, सोल्युशन्स इन लिक्विड अमोनिया. अमोनिकेटेड इलेक्ट्रॉन देतात. हे कसले इलेक्ट्रॉन देत असतात, अमोनिकेटेड इलेक्ट्रॉन. आता हे रिॲक्शन ऍक्च्युली काय आहे पहिला ते समजून घेऊया. हे कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सच्या कॉन्सेप्ट मध्ये येते. कशाच्या कॉन्सेप्ट मध्ये येते, कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स. तुमचा मेटल आहे, कोण आहे, मेटल आहे सॉलिड स्टेट मध्ये, ठीक, प्लस तुम्ही x प्लस y अमाउंट ऑफ काय घेताय, अमोनिया. सी whatever ammonia was there, you separated into 2 parts. एक असा पार्ट ऑफ अमोनिया आहे की जो त्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करणार आहे तर बॉन्ड पेअर, आणि कोऑर्डिनेटेड कंपाऊंड देणार, काय देणार. आणि एक असा पार्ट आहे की जो लॉस झालेल्या इलेक्ट्रॉन्स बरोबर काय करणार आहे, अमोनिया मूव्ह होणार आहे. इथं बघा, इथं बघा, मेटल आहे तो इलेक्ट्रॉन काय करतो, लॉस, M प्लस, काय देतो, M प्लस, प्लस इथं काय येणार आहे तर एक इलेक्ट्रॉन काय होणार आहे तर बाहेर पडणार आहे. जरा लक्ष द्या मी काय सांगते ते. मेटल वरती चार्ज काय आलं, +1, काय आलं चार्ज. हा, आता इथं 2 पार्ट आहेत, एक x आणि एक काय तर y. हा x अमाउंट ऑफ अमोनिया मेटलला जॉईन होणार आहेत इन द फॉर्म ऑफ कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सेस. कोऑर्डिनेटेड बॉन्ड म्हणजे असा बॉन्ड जिथं लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होत आहे, बॉन्ड पेअर. कोणाचं लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट होत आहे, अमोनियाचं. समज में आ रहा है, ठीक आहे. सो M प्लसच आहे, इथं बघा M वरती चार्ज काय असणार आहे, प्लसच असणार आहे, पण इथं अमोनिया जॉईन झालंय. काय जॉईन झाले, किती, x, किती अमोनिया जॉईन झाले, बरं ठीक आहे. आणि काय बाहेर पडला इथं, इलेक्ट्रॉन. अजून y अमाउंट ऑफ अमोनिया आहेत. मग मी तुम्हाला काय म्हणते, y अमाउंट ऑफ अमोनिया जे आहेत, y काय, इलेक्ट्रॉन्स आणि अमोनिया, ह्याला म्हणतात अमोनिकेटेड इलेक्ट्रॉन. कसले इलेक्ट्रॉन्स, हे y टाइम्स, सॉरी स्टार्टिंगला y घेतलंय ना एंडिंगला y घेतलं, काय इश्यू नाही होणार आहे. y टाइम्स ऑफ अमोनिकेटेड इलेक्ट्रॉन. हे बघा, एकावरती चार्ज प्लस आहे, इलेक्ट्रॉन कसा चार्ज आहे, निगेटिव्हली चार्ज. मग होल ह्याच्यावरती जो काय इलेक्ट्रॉन बरोबर जो काय प्रोडक्ट असणार आहे अमोनियाचा, त्या पूर्ण ह्याच्यावरती चार्ज काय असणार आहे,
त्या पूर्ण ह्याच्यावरती चार्ज काय असणार आहे? मायनस. काय असणार आहे? हे कोणाचं झालं? आणि त्यामुळे सोल्युशन कंडक्टिंग बनतं. त्यामुळे सोल्युशन काय बनतं? कंडक्टिंग. परत मेटल इन द सॉलिड स्टेट आहे प्लस इथं काय घेते? x प्लस 2y ऑफ अमोनिया. बाळांनो मी 2y ऑफ अमोनिया घेणं ते पण रिझन आहे. येस, मेटल आहे सॉलिड स्टेट मध्ये ग्रुप 2 चा. तो देताना काय देते तर M2 प्लस प्लस हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? 2 इलेक्ट्रॉन्स. आता एक तर कॉन्सेप्ट सेमच आहे की हा जो मेटल आहे हा अल्कलाइन अर्थ मेटल, ग्रुप 2 एलिमेंट्स अल्कलाइन अर्थ मेटल असणार आहे. हा जो असणार आहे हा मेटल आहे, हा अमोनिया आहे, कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स फॉर्म करणार आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करणार आहे, तर एक्सच येणार आहे. पण ह्यावरती चार्ज काय असणार आहे? +2. कारण मेटलवरती चार्ज काय तर +2. मग हे 2 इलेक्ट्रॉन आणि हे 2 वाय, म्हणजे इथं येताना काय येणार आहे? परत 2 टाइम्स. परत काय येणार आहे? 2 टाइम्स इथं इलेक्ट्रॉन आणि इथं अमोनिया. आणि ह्यावरती चार्ज काय येणार आहे? ह्याच्याबद्दल विचार करा की हा मेटल जेव्हा डिवाइड होतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करतो, एक कॅटायन आणि एक इलेक्ट्रॉन, एक कॅटायन आणि 2 इलेक्ट्रॉन. जो काय कॅटायन फॉर्म झालाय त्या कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सचा चार्ज, त्या कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सचा चार्ज येते का लक्षात? येस ऑर नो? हे एक्स जे आहे, एक्स अमाउंट ऑफ अमोनिया जो आहे तो कोणाला जॉईन होतो? मेटलला. आणि वाय अमाउंट ऑफ अमोनिया जो आहे तो कोणाला जॉईन होतो? इलेक्ट्रॉनला. मेटलवरती चार्ज काय असते? प्लस, आणि अमोनियावरती चार्ज, इलेक्ट्रॉनवरती चार्ज हा एक्स आणि वाय देत नाहीत व्हॅल्यू, ते फक्त तुम्हाला इथे रिॲक्शन दाखवली आहे की असं असं होणार आहे. दिली 4, 4 + 2 दिली, काय दिली? मग 4 अमोनिया आणि 2 इलेक्ट्रॉन. ऍक्च्युली ते खूप वेगळं कॉन्सेप्ट आहे, आपण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स 12वी मध्ये बघायचंय. त्यावेळी अल्कली मेटल आहे, त्याचे एम्प्टी ऑर्बिटल्स किती आहेत? डिपेंडिंग अपॉन दॅट अमोनिया जॉईन होणार आहे. नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन अचीव्ह करायचा असतो त्याला. काय अचीव्ह करायचं असतो? नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन अचीव्ह करायचं असतं. समजतंय? ठीक आहे. So solutions in liquid ammonia. The alkali metals are soluble in liquid ammonia, giving solution color. कोणता कलर आहे? Giving deep blue colored solution which shows the electrical conductivity. काय electrical conductivity? Because हा कॅटायन फॉर्म झाला आणि हा काय फॉर्म झाला? एनायन. कसा फॉर्म झाला समजतंय का? हा कसा फॉर्म झाला समजलं का? ठीक आहे. फक्त इथं +1 च्या जागी काय येत असते तर +2. इथं बघा, the ammonicated electron is responsible for the deep blue color of this solution. These solutions are paramagnetic. हे solutions कसे असतात नेचर मध्ये? पॅरामॅग्नेटिक अँड सो ऑन स्टँडिंग लिबरेट डायहायड्रोजन. बघा, हे जे अमोनिकेटेड मेटल इलेक्ट्रॉन होता, ह्याला अमोनिया बरोबर खूप वेळ ठेवला तर तुम्हाला अमाइड आणि डायहायड्रोजन गॅस बाहेर पडते. काय बाहेर पडते? डायहायड्रोजन गॅस. इथं मायनस येत नाही, फक्त हायड्रोजन गॅस बाहेर. परत एकदा बघा काय म्हटलं. These solutions are paramagnetic and on standing liberates hydrogen slowly, resulting in formation of metal amide. The blue color changes to bronze and the solution becomes what in nature? Diamagnetic. ह्या reaction ला. Next. Similarly to alkali metals, the alkaline earth metals are also soluble in liquid ammonia. ते डीप ब्लू कलर देत होतं. हे कोणतं कलर देते? डीप ब्लू ब्लॅक कलर्ड सोल्युशन. कसलं सोल्युशन देतो? डीप ब्लू ब्लॅक कलर्ड सोल्युशन्स. सो मेटल प्लस x प्लस 2y इन प्रेझेन्स ऑफ अमोनिया. इथं मेटल आहे, अमोनिया,
2 टाइम्स मेटल आहे, ऑक्सिडेशन स्टेट काय आहे त्याची मेटलची +2, म्हणून मेटल अमोनिया कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स, चार्ज त्यावरती काय येणार आहे तर +2. ठीक आहे. मग नेक्स्ट इलेक्ट्रॉन्स, किती इलेक्ट्रॉन 2 टाइम्स इलेक्ट्रॉन, त्यावरती चार्ज काय येणार आहे तर मायनस. समझ में आ रहा है, यस और नो? आता इथं बघा की तुम्ही एस ब्लॉकचा पहिला एलिमेंट घ्या, म्हणजे हायड्रोजन सोडून, हायड्रोजनला एस ब्लॉक मध्ये आपण कन्सिडर करतो, पण मोस्टली ग्रुप 1 चा पहिला एलिमेंट कोण म्हणतो लिथियम, आणि ग्रुप 2 चा पहिला एलिमेंट कोण म्हणतो तर बेरिलियम म्हणतो. ठीक आहे. हे जे लिथियम आणि बेरिलियम आहेत हे अनॉमलस बिहेवियर दाखवतात आणि डायगोनल रिलेशनशिप ही दाखवतात. मग अनॉमलस बिहेवियर आणि डायगोनल रिलेशनशिप म्हणजे काय ते बघूया. अनॉमलस बिहेवियर आणि डायगोनल रिलेशनशिप म्हणजे काय ते बघूया. इथं बघ, हा लिथियम ग्रुप 1 ला बिलॉंग करतो. आपली अपेक्षा काय असते, ह्याने ह्या ग्रुप सारखंच बिहेव करायला पाहिजे, पण तो त्या ग्रुप सारखा बिहेव करत नाही. त्याच्यात डायगोनली अपोजिट एलिमेंट कोण आहे, मॅग्नेशियम सारखा बिहेव करतो. कोणासारखा बिहेव करतो, समझ में आ रहा है? हा, ग्रुप 2 च्या एलिमेंट सारखा, म्हणजे स्पेशली मॅग्नेशियम. लिथियम स्पेशली कोणासारखं बिहेव करतो, मॅग्नेशियम. सिमिलरली बेरिलियम कोणाला बिलॉंग करतो, ग्रुप 2 ला, म्हणजे त्यांना प्रॉपर्टीज कोणासारखे दाखवायला पाहिजे होते, ग्रुप 2 सारखे. पण डायगोनली अपोजिट सोडियम नाही आहे, डायगोनली अपोजिट कोण आहे, अल्युमिनियम. व्हॉट मेक्स यू लाफ फॉर दिस अनसेन्सिबल थिंग्स, आय डोंट अंडरस्टँड. हा कोण आहे, AI नाही आहे रे गधो, अल्युमिनियम है. लक्षात येते का बघा मी काय सांगते. जो लिथियम आहे आणि सोडियम आहे, इथं बेरिलियम आहे आणि मॅग्नेशियम आहे, इथं बोरॉन आहे आणि इथं काय तर अल्युमिनियम. सो योर लिथियम ऑफ ग्रुप 1 बिलॉंग्स लाईक मॅग्नेशियम or behaves like magnesium, and your beryllium of group 2 should behave like group 2 elements, but it behaves like a aluminium. So they behave like a diagonal elements, they behave like a elements who are diagonal to them, so that's why we say that they show diagonal relationship. आता डायगोनल रिलेशनशिप दाखवण्याचं 2 रिझन्स बघितलेत. एक आहे चार्ज टू साइज रेशो. कशाचा रेशो, चार्ज टू साइजचा रेशो. जर तुम्ही बेरिलियम 2+ चा चार्ज +2 घेतला आणि साइज घेतला कॅटायनची, ती जी व्हॅल्यू येते, आणि अल्युमिनियम घेतला 3+, त्याच्यावरचा चार्ज घेतला आणि साइज बघितला, त्याची व्हॅल्यू ती दिलेली असते आपल्याला किंवा माहित असते, आपण स्पेक्ट्रोस्कोपीनं फाइंड करू शकतो. दर ॲटमची, दर कॅटायनची, दर एनायनची साइज आपण फाइंड करू शकतो. तर त्यांचं चार्ज टू साइज रेशो काय होतं, सेम. काय सेम होतं, that's why it was seen ki lithium though belong to the group 1 but it follows the properties of magnesium. Beryllium though belongs to group 2, it follows the properties of what, aluminium. It follows the property of what, aluminium. Are you getting this point, yes or no? So here we are going to discuss 2 points. The 2 points are that ki they are showing diagonal relationship, first thing, and second is once they are showing the diagonal relationship, but they are also showing anomalous behavior. Anomalous behavior म्हणजे त्या ग्रुप मध्ये आहेत पण त्या ग्रुप सारखं बिहेव करत, त्या ग्रुप मध्ये आहेत पण त्या ग्रुप सारखं बिहेव करत. आलं लक्षात मी काय सांगते, येस ऑर नो? सो डायगोनल रिलेशनशिप बघा, it is expected that the element belonging to the same group should exhibit similar property and graduations in their property. The first metal lithium and the first alkaline earth metal beryllium do not fulfill this expectation.
potassium. Thus, lithium shows many differences when compared. When compared with whom? When compared with the remaining alkali metals, and resembles with magnesium. Resembles with who is diagonally opposite to it. And the second alkaline earth metals. Second alkaline earth metal है magnesium. Likewise, beryllium shows many differences with the remaining. त्या ग्रुप मधल्या एलिमेंट सारखं दाखवत नाही, and shows similarity with the aluminium, the second element of the next main group, that is group 30. So the relative placement of this element with the similar properties in the periodic table appears to be diagonal. Appears to be diagonal. Appears to be diagonal. हा नाही 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 नाही. दर पिरियडचा दर ग्रुपचा पहिला एलिमेंट हा विचित्र वागत असतो. हे फक्त ह्यामध्ये नाहीये. पी ब्लॉक मध्ये पण ग्रुप 13 मधला बोरॉन, ग्रुप 14 मधला कार्बन, ग्रुप 15 मधला नायट्रोजन, ग्रुप 16 मधला ऑक्सिजन, ग्रुप 17 मधला फ्लोरीन डायगोनल रिलेशनशिप नाही दाखवत, पण त्या ग्रुप मधल्यासारखं बिहेव करत. आता तुम्ही तुमच्या घरात राहताय, घर तुम्हाला 10 वेळा तो विचित्र आहे असं ऐकायला मिळतं ना, तुम्ही आहे ना त्या फॅमिलीमध्ये, पण तुम्हाला कन्सिडर केलं जातं का? नाही. काय म्हणतात दरवेळा, तू काय आमच्यातला नाहीस बाबा. दॅट इज व्हॉट. राहतात त्यांच्या बरोबर पण त्यांच्यासारखं वागत नाही. दॅट इज विचित्र बिहेवियर दॅट वी शो or you show, whatever it may be. Now see, पहिली प्रॉपर्टी बघा, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. लिथियम हा ग्रुप 1 एलिमेंट आहे, म्हणजे तो ऑक्सिजन बरोबरच रिॲक्ट करायला पाहिजे होता फक्त, आणि लिथियम ऑक्साईड द्यायला पाहिजे, कारण ग्रुप 1 एलिमेंट्स फक्त ऑक्साइड्स देतात, पर ऑक्साइड्स देतात आणि मग सुपर ऑक्साइड्स देतात, नायट्राइड्स देत. हा, पण लिथियमला जर तुम्ही एअर बरोबर रिॲक्ट केला तर लिथियम जो आहे तो तुम्हाला ऑक्साइड पण देतो आणि नायट्राइड पण देतो. जसे की ग्रुप 2 एलिमेंट्स कोण आहेत? मॅग्नेशियम ऑक्साइड ही देतं आणि नायट्राइड ही देतं. मग लिथियम बिहेव कोणासारखा करतोय? मॅग्नेशियम. पण बाकीचे जे ग्रुप 1 एलिमेंट्स आहेत, कोण? सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रँकियम, ते ऑक्साइड्स फॉर्म करू शकतात, पर ऑक्साइड्स फॉर्म करू शकतात, सुपर ऑक्साइड्स फॉर्म करू शकतात, पण नायट्राइड्स फॉर्म करू शकत. पण लिथियम तर नायट्राइड फॉर्म करतोय. कोणासारखा? ग्रुप 2 एलिमेंट सारखा, कारण ग्रुप 2 चे बाकी सगळे एलिमेंट्स काय फॉर्म करतात? ऑक्साइड्स फॉर्म कोण करतात? राईट. पण मी ग्रुप 2 बद्दल नाही विचार करणार, मी विचार करणार मॅग्नेशियम बद्दल. तो दिसायला कोणासारखा आहे? दिसायला नाही, तो कोणासारखी प्रॉपर्टी दाखवत आहे? त्याच्या डायगोनली अपोजिट एलिमेंट सारखा. कोण? मॅग्नेशियम. परत नेक्स्ट प्रोडक्ट ऑफ काय आहे तर थर्मल डिकम्पोजिशन ऑफ कार्बोनेट. आता बघा हा, लिथियम कार्बोनेट जर मी घेतला, काय घेतला? लिथियम कार्बोनेट Li2CO3. ऍक्च्युअली ग्रुप 1 जे एलिमेंट्स आहेत त्यांचे कार्बोनेट्स डिकम्पोज करत नाहीत, म्हणजे त्यांचं डिकम्पोजिशन पॉसिबल नाही. पण लिथियम ऑक्साइड डिकम्पोज होतो ग्रुप 2 एलिमेंट सारखा. कोणासारखा? येस. सो लिथियम जो आहे कार्बोनेट आहे, तो लिथियम कार्बोनेटला हिट केलं की लिथियम ऑक्साइड आणि काय देते तर कार्बन डायऑक्साइड. कोणासारखं? मॅग्नेशियम ऑक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड. पण ग्रुप 2 एलिमेंट्स काय करत नाही? कार्बोनेट्स बरोबर, म्हणजे कार्बोनेट्सचं डिकम्पोजिशन पॉसिबलच नाही. सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रँकियम डिकम्पोज होतच, आणि फ्रँकियम जरी मी म्हंटल तर फ्रँकियम पॉसिबल नाहीये, कारण तो रेडिओ ऍक्टिव्ह असतो, एवढं लक्षात ठेवा. बाकीचे ग्रुप 2 एलिमेंट्स मेटल ऑक्साइड आणि काय देतात तर कार्बन डाय ऑक्साइड. हे कसं झालं? कार्बोनेट्सचं. लिथियम कार्बोनेट डिकम्पोज होतो, ग्रुप 1 चे बाकी सगळे कार्बोनेट्स डिकम्पोज होत नाहीत. नेक्स्ट बघा, व्हॉट इज डेलिक्विसेन्सी? डेलिक्विसेन्सी मीन्स दे ऍब्झॉर्ब मॉइश्चर. काय ऍब्झॉर्ब करतात? सो इथं बघा की त्याने काय सांगितलंय, जो प्रॉपर्टी ऑफ क्लोराइड मध्ये हा काय फॉर्म करणार आहे? LiCl. हा काय फॉर्म करणार आहे? MgCl2. हे काय फॉर्म करणार आहे? NaCl, KCl.
सोडियम पोटॅशियम RbCl असं. आणि हे काय फॉर्म करणार आहे MgCl2 CaCl2 एनॉल. येस ऑर नो? ठीक आहे. हे क्लोराइड्स आहेत. मला दाखवायचं आहे की क्लोराइड्स कोण. आता क्लोराइड्स मध्ये जो तुमचा लिथियम क्लोराइड आहे तो डेलिक्युसेंट आहे, म्हणजे तो ऍब्झॉर्ब करतो मॉइश्चर एअर मधला. कोणासारखा? मॅग्नेशियम क्लोराइड सारखा. पण जे बाकीचे एलिमेंट्स आहेत ग्रुप 1 चे अल्कली मेटल्स मधले NaCl आणि RbCl नॉट डेलिक्युसेंट, मॉइश्चर ऍब्झॉर्ब करत. पण ग्रुप 2 चे बाकी जेवढे एलिमेंट्स आहेत मॅग्नेशियम क्लोराइड, कॅल्शियम क्लोराइड, बॅरियम क्लोराइड ते सगळे कसे आहेत तर डेलिक्युसेंट. डेलिक्युसेंट मीन्स दे ऍब्झॉर्ब मॉइश्चर. डेलिक्युसेंट मीन्स दे ऍब्झॉर्ब. डेलिक्युसेंट मीन्स दे ऍब्झॉर्ब. ओके, ठीक. नेक्स्ट बघा हायड्रेटेड फॉर्म. हे लिथियम क्लोराइड जो आहे तो हायड्रेटेड फॉर्म म्हणजे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन ऍब्झॉर्ब करतो. कोणासारखा? ग्रुप 2 च्या मॅग्नेशियम सारखा. हे बघा वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन सेम नसतील पण वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असतं, लिथियम क्लोराइडला असतं, पण ग्रुप 1 च्या कोणत्याच एलिमेंटला नसतं. कोणत्याही मेटल क्लोराइडला, सोडियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड, त्यानंतर रुबिडियम क्लोराइड, सीझियम क्लोराइड हे कधीही वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन ऍब्झॉर्ब करत नाही. बाकीचे जे ग्रुप 2 एलिमेंट्स आहेत ते काय करतात? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन ऍब्झॉर्ब करत असतात. हे का दिले माहित आहे? त्यांना सांगायचं आहे की मॅग्नेशियम हा ग्रुप 2 चा आहे आणि ग्रुप 2 सारख्याच प्रॉपर्टी बिहेव करतो आणि 2 सारख्याच प्रॉपर्टी बिहेव करतो. पण लिथियम हा ग्रुप 1 चा आहे पण तो ग्रुप 1 सारखे प्रॉपर्टी बिहेव करत. आता परत नेक्स्ट कोण आहे? बेरिलियम एक आहे आणि अल्युमिनियम एक आहे. इथं बघा बेरिलियम क्लोराइड. बेरिलियम क्लोराइड कसा दाखवतो? आयोनिक बॉन्ड दाखवायला पाहिजे बेरियम क्लोराइड, कारण कोणत्या सेकंड ग्रुपला बिलॉंग करतो ना. मग सेकंड ग्रुपला बिलॉंग करतो तर आपण काय म्हटलं? मेटल हॅलाइड्स जे असतात कोण असतात? मेटल हॅलाइड्स जे असतात ग्रुप 1 चे आणि ग्रुप 2 चे कसे असतात नेचर मध्ये? आयोनिक. आयोनिक म्हणजे टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि टोटल. पण असं नाहीये. हा बेरिलियम जेव्हा क्लोरीन बरोबर रिॲक्ट करतो, बेरिलियम जेव्हा क्लोरीन बरोबर रिॲक्ट करतो आणि BeCl2 फॉर्म करतो तर तो कसला नेचर दाखवतो? कोव्हॅलेंट. कसला नेचर दाखवतो? चुकीचं नाही, दाखवतो कोव्हॅलेंट तो, कारण तो त्या ग्रुप सारखा बिहेव करतच. ग्रुप 13 च्या अल्युमिनियम सारखा बिहेव. AlCl3 कोव्हॅलेंट नेचर दाखवतो. आता इथं बघा हा बेरिलियम आहे, हा क्लोरीन आहे, हा क्लोरीन आहे. परत इथे एम्प्टी ऑर्बिटल्स असतात ना, त्या एम्प्टी ऑर्बिटल्स बरोबर ते त्याचं लोन पेअर बॉन्ड पेअर, त्याचं लोन पेअर बॉन्ड पेअर असे कंपाऊंड फॉर्म होत असतात. ते म्हणजे ब्रिज स्ट्रक्चर फॉर्म होतंय. काय फॉर्म होतंय? काय फॉर्म होतंय? ब्रिज स्ट्रक्चर. कसला स्ट्रक्चर फॉर्म होतो? कसला स्ट्रक्चर फॉर्म होतो? ब्रिज. हा ब्रिज स्ट्रक्चर अल्युमिनियम क्लोराइड पण दाखवतो, कारण हा पण लेविस ऍसिड आहे. बेरिलियम क्लोराइड पण लेविस ऍसिड आहे आणि एम्प्टी डी ऑर्बिटल प्रेझेंट लेविस ऍसिड. जसं ऑक्टेट कम्प्लीट नसतं. काय नसतं? हे आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये बघितलंय की बेरिलियम क्लोराइड AlCl3 चा ऑक्टेट कम्प्लीट नसतो, इनकम्प्लीट ऑक्टेट असतात. त्यामुळे त्यांचे एम्प्टी ऑर्बिटल्स असतात. मग त्या एम्प्टी ऑर्बिटल्स मध्ये हॅलोजन्स काय करू शकतात तर स्वतःचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करू शकतात? बॉन्ड पेअर आणि कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करू शकतात. सो दॅट्स वाय बेरिलियम काय दाखवतो? ब्रिजिंग. बेरिलियम क्लोराइड काय दाखवतो? ब्रिजिंग. बेरिलियम क्लोराइड काय दाखवतो? ब्रिजिंग. बेरिलियम क्लोराइड काय दाखवतो? ब्रिजिंग. दॅट वेदर हे बघा बेरिलियम क्लोराइड इज अ स्ट्रॉंग लेविस ऍसिड. बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ते वीक लेविस ऍसिड्स आहेत. मग परत बेरिलियम क्लोराइड सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट आहे. मला सांगा आयोनिक सॉलिड्स आहेत तर ते पोलार सॉल्व्हेंट्स मध्ये डिझॉल्व्ह व्हायला पाहिजेत, पण हा कोव्हॅलेंट इन नेचर आहे म्हणून हा कशामध्ये सोल्युबल आहे? ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. कशामध्ये नेचर आहे? आता एम्फोटेरिक ऑक्साइड्स म्हणून असतात. आपण 4 टाइप ऑफ ऑक्साइड्स बघतो. ऍसिडिक ऑक्साइड, बेसिक ऑक्साइड्स, एम्फोटेरिक ऑक्साइड्स आणि न्यूट्रल ऑक्साइड्स. जे काही मेटल्स ऑक्साइड असतात ते बेसिक ऑक्साइड असतात. जे काही नॉन मेटल्स ऑक्साइड असतात ते काय असतात? ऍसिडिक ऑक्साइड असतात. आणि जे एम्फोटेरिक ऑक्साइड जे ऍसिड बरोबर बेस सारखं बिहेव करतात आणि बेस बरोबर
ऍसिड सारखं काय करत असतात तर बिहेव करत असतात. बेरिलियम ऑक्साईड, कोणता ऑक्साईड? हा, त्यांना एम्फोटेरिक नेचर नाही दाखवायला पाहिजे कारण तो प्युअरली मेटल ऑक्साईड आहे. काय आहे? पण बेरिलियम ऑक्साईड एम्फोटेरिक आहे. कोणासारखा? अल्युमिनियम ऑक्साईडचा Al2O3. कोणासारखा? मग बेरिलियम ऑक्साईड जो आहे हा एम्फोटेरिक आहे. BeO2HCl gives BeCl2 plus H2 आहे बघा. हा बेस होता, हा काय होता? ऍसिड, सॉल्ट आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडले. परत हा ऍसिड आहे, हा काय आहे तर बेस, तर हा काय देणार आहे? इथं बॅलन्स, एक मिनिट, इथं H2O यायला पाहिजे, वॉटर, सॉल्ट आणि वॉटर देत आहे. सो हा परत इथं हा बेस आहे, हा बेस आहे तर हा काय म्हणून ऍक्ट करणार आहे तर ऍसिड. सो आपल्याला मिळताना काय मिळणार आहे तर सॉल्ट आणि काय मिळणार आहे तर वॉटर. सॉल्ट आणि काय मिळणार आहे? सॉल्ट आणि काय मिळणार आहे? वॉटर. समज में आ रहा है? येस और नो? इथं बघा परत, हे सगळे जे प्रॉपर्टीज बेरिलियमचे होते, सगळे जे काही प्रॉपर्टीज बेरिलियमचे होते ते कोणासारखे होते? अल्युमिनियम सारखे. अल्युमिनियम काय दाखवतो? कोव्हॅलेंट डायमर विथ Cl ब्रिजेस. अल्युमिनियम पण काय आहे? स्ट्रॉंग लेविस ऍसिड आहे. तो पण ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट आहे, म्हणजे सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स आहे. आणि तो पण एम्फोटेरिक इन नेचर आहे, म्हणजे ऍसिड बरोबर बेस सारखा बिहेव करतो, सॉल्ट आणि वॉटर देतो. आणि बेस बरोबर ऍसिड सारखा बिहेव करतो आणि सॉल्ट आणि काय देतो तर वॉटर. येस, बिकॉज मॅग्नेशियम आणि अल्युमिनियम शोज डायगोनल रिलेशनशिप. पण ग्रुप 2 एलिमेंट्स जे आहेत कोण आहेत? त्याचे हॅलाइड्स आयोनिक असतात. हा, कोण आहेत? मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम, रॅडियम. ओके, ते आयोनिक असतात, ते लेविस ऍसिड नसतात. हा नाही, ऑक्टेट जरी कंप्लीट नसला तर डी ऑर्बिटल एम्प्टी प्रेझेंट असतं त्यांचं. काय प्रेझेंट असतं? त्यामुळे ते लेविस ऍसिड प्रॉपर्टी दाखवत नाही. इनसोल्युबल असतात, कशामध्ये? ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स मध्ये. आणि ते मी तुम्हाला काय म्हंटल, मेटल ऑक्साइड्स काय असतात नेचरमध्ये? बेसिक. बेसिक आहेत म्हणजे ते ऍसिड बरोबरच रिॲक्ट करणार आहेत, बेस बरोबर रिॲक्ट करणार. मेटल ऑक्साइड्स काय असतात? बेसिक इन नेचर. पण तुमचा बेरिलियम ऑक्साइड कसा नेचर दाखवतो? एम्फोटेरिक. ऍसिड बरोबर बेस सारखा, बेस बरोबर ऍसिड सारखा. समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? ठीक आहे. सो दे आर सोल्युबल एम्फोटेरिक नेचर. इथपर्यंत समजलं का? ठीक आहे. हे चार्ट कंप्लीट करा दोन्ही. हा.